I would like to call Casualty and Ward Group to present their statement. काय सांगू तुम्हाला, चप्पल चावली होती परवा त्या दिवशी. अरे बापरे, हो, घरीच पट्टी करून 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 तुझा तो वाढत होती. काय करू समजत नाही. अहो पण याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होत नाही का? होतोय पण आता करणार काय? काय आजार आहे का तुम्हाला? शुगर वगैरे काय? शुगर म्हणजे साखर म्हणजे काय? हो. हो हो आहे. हे 2 वर्षापूर्वीचे. त्याच्या किती असते तुमची साखर? ते 300 350. अरे बापरे, ती तर खूप आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या डॉक्टरांना दाखवत नाही का? नाही, काय माहितीच नाही त्याच्यात. पण मला तर ना मानसी हे डायबेटिक फूड वाटते. हो हा, म्हणजे डायबिटीज. तुम्हाला डायबिटीस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जखम झाली आहे, त्याच्यात तुम्ही दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ती जखम वाढलेली केलं तर डायबेटिक फूड म्हणतात. म्हणजे मला सांगाल का डायबिटीक फूड म्हणजे काय? एक मिनिट थांबा. मी सांगते तुम्हाला. मी हॉस्पिटलमध्ये काम करते, तर मला बऱ्यापैकी डायबेटिक फूडबद्दल माहिती. पहिली गोष्ट तर तुम्ही जखम लागल्यावर दवाखान्यात का नाही गेलात? जायला हवं होतं. कोणतीही छोटी गोष्ट जी लागली आहे, हा डायबेटिक फूड निष्काळजीपणापासून तर तुमचा जीव जाईपर्यंत होऊ शकतो. जसं की आता जर तुम्हाला जखम लागली, दुर्लक्ष केलं, जसं तुम्ही बोललात तुम्हाला साखर पण आहे आणि ती पण 300-400, म्हणजे ती खूप जास्तच आहे. ती जखम हळूहळू चिघळत जाणार. पहिलं तर ती तुमच्या त्वचा, त्याच्या स्किनचा लेअर तो तोडणार, मग सबक्यूट लेअरपर्यंत पोहोचणार, मग हळूहळू ती तुमच्या हाडांपर्यंत जखम, मग त्याच्यामध्ये जंतू किटाणू वाढणार, तुमचा पाय खूप जास्त सुजणार, अंग दुखणार, ताप येणार. पण मग तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच गोष्ट करणार नाही. मग ज्या टायमिंगला तुम्हाला वेदना सहन नाही होणार, त्यानंतर तुम्हाला आठवणार ते म्हणजे डॉक्टर. तोपर्यंत तर वेळ गेलेली असणार. एक तर झालेलं असणार तुम्हाला गँग्रीन, नाहीतर मग आलेली असणार वेळ ॲम्प्युटेशनची. समजलं? पण ह्याच्यासाठी आपल्याला तुमच्या ओळखीचे कोणी आहेत का डॉक्टर? हो हो, माझ्या ओळखीचे आहेत ना. बेस्ट प्लास्टिक सर्जन म्हणजे आमचे डॉक्टर ओम अग्रवाल सर. सो जखम झाल्यावर त्याची योग्य काळजी घ्या, नाहीतर इव्हेंच्युअली डायबेटिक फूड होण्याची शक्यता असते. त्यामुळे निष्काळजीपणा टाळा, काळजी घ्या. धन्यवाद.